जालन्यातील ड्रायपोर्टचे काम पूर्ण होण्यासाठी वर्षभर लागेल. जालन्याचे खासदार डॉक्टर कल्याण काळे यांची पत्रकार परिषदेत माहिती. 425 एकर जागेवर होत असलेल्या ड्रायपोर्टचं काम अजूनही पूर्ण न झाल्याने काळे यांनी व्यक्त केली नाराजी. 12 महिन्यापूर्वी ड्रायपोर्टचे उद्घाटन केलं, मात्र अजून प्रकल्प पूर्ण झाला नाही. ही म्हणजे धूळफेक आहे, काळे यांची प्रतिक्रिया. ड्रायपोर्टचं काम पूर्ण झालं नसताना त्याचं उद्घाटन फक्त लोकसभा निवडणुकीसाठी केलं असावं. काळे जालन्यातील ड्रायपोर्ट संदर्भात मंत्र्यांची बैठक लावून लवकरात लवकर प्रोजेक्ट कार्यान्वित करण्यावर आमचा भर आहे. खासदार काळे जालन्यातील ड्रायपोर्टचे काम पूर्ण होण्यासाठी वर्षभर लागेल अशी माहिती जालन्याचे खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी आज दिनांक 7 शुक्रवारी रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेत बोलताना दिली. जालना शहरातील औद्योगिक वसाहत परिसरातील 425 एकर जागेवर ड्रायपोर्ट प्रकल्प होत आहे. मात्र 425 एकरवर होत असलेल्या ड्रायपोर्टचं काम अजूनही पूर्ण न झाल्याने काळे यांनी नाराजी व्यक्त केली. 12 महिन्यापूर्वी ड्रायपोर्टचं उद्घाटन केलं, मात्र अजून प्रकल्प पूर्ण झाला नाही. ही म्हणजे केवळ धूळफेक आहे अशी टीका काळे यांनी केली. ड्रायपोर्टचं काम पूर्ण झालं नसताना त्याचं उद्घाटन फक्त लोकसभा निवडणुकीसाठी केलं असावं असं काळे म्हणाले. जालन्यातील ड्रायपोर्ट संदर्भात मंत्र्यांची बैठक लावून लवकरात लवकर प्रोजेक्ट कार्यान्वित करण्यावर आमचा भर असल्याचं खासदार काळे यांनी म्हटलंय. आज आपल्या जालन्याचा जो ड्रायपोर्ट नावाचा सारखी चर्चा होतो त्या प्रोजेक्ट बद्दल काल मी एक जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे आढावा बैठक घेतली. त्या बैठकीमध्ये नेमकं ड्रायपोर्टचं काय चाललंय, काय होणार आहे, कधी होणार आहे या पद्धतीचं काम आपण पाहून आलो आणि त्यांना विचारपूसही केली. किमान आपल्याला अवगत करावं आणि भविष्यात त्या कामाची प्रगती व्हावी आणि लवकरात लवकर ते काम मार्गी लावावं या दृष्टीने कालचा एक प्रयत्न होता. काल गेल्यानंतर लक्षात आलं की अजून खूप काम तिथं करायचं बाकी आहे आणि ते सगळं काम संपायला किमान 6 महिने ते वर्षभरही लागेल अशी शक्यता मला वाटली. म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना विचारलं की नेमकं हा प्रोजेक्ट जवळजवळ 425 एकरवर आहे. पहिली फेज त्याची 63 एकरवर ते काम पार पाडताय. त्या 63 एकरचं काम हाती घेतलंय, पण काम सगळंच अपूर्ण आहे. एक कंपाऊंड वॉल आणि एक रेल्वेचा ट्रॅक आणून सोडण्याच्या पलीकडं फारसं काही काम पूर्वी झालं नव्हतं. आता गोडाऊनचं काम प्रगतीपथावर आहे. कस्टम ऑफिसचं काम थोडंसं झालेलं आहे. त्यांचे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंगचं काम सुरूच आहे आणि ते मला म्हणले की 31 मार्चला आम्ही चालू करू. कदापि ते 31 मार्चला काम सुरू होईल अशी परिस्थिती नाही. शेवटचा प्रश्न, ड्रायपोर्ट संदर्भात तुम्ही काही चौकशीची किंवा मग बैठक घेणार आहात का आणि काही चौकशीची मागणी करणार? ड्रायपोर्टच्या संदर्भात मी आपल्याला बोललो की चौकशी मी केल्यानंतर जेव्हा मला दिरंगाई होते असं आढळलं तेव्हा मंत्री महोदयाकडे याच्याकडे एखादी बैठक लावावी आणि आमचा प्रश्न कायमचा सोडावा अशा पद्धतीची सूचना मला करावीशी वाटली. नाही, आता काय झालंय याच्यापेक्षा आमच्या जिल्ह्याचा प्रोजेक्ट कार्यान्वित कधी होईल याच्यावर काम करायची गरज आहे असं मला वाटतं. पंतप्रधान महोदयाला उद्घाटनाला आणलं आणि ती घाईघाईत उद्घाटन का केलं गेलं मला काही कळलं नाही, परंतु अजूनही तिथं तो प्रोजेक्ट ऍक्टिव्हेट झाला नाही. हे आपल्या जालनेकरांचं दुर्दैव आहे. हो, निश्चितपणाने धुळफेकच नाही. ड्रायपोर्ट झाला आणि कामच नाही आलं, 12 महिने झाले अजून काम नाही, तर याचा अर्थ काय समजायचा? ते धुळफेकच आहे. लोकसभेच्या निवडणुका तोंडावर असतानाच ते उद्घाटन झालं, त्याच्यासाठीच केलं असं वाटायला लागलं. याची तुम्ही तक्रार करणार आहात नरेंद्र मोदींकडे? आता तक्रार करण्यापेक्षा माझं मत असं आहे की मला तो प्रोजेक्ट लवकर कसा सुरू करता येईल ते मी पाहतो. धन्यवाद. रेल्वे मार्गाच्या संदर्भात मंजुरी दिल्याच्या बातम्या, केंद्र सरकारने मंजुरी दिली बातमी आली, राज्य सरकारने मंजुरी दिली बातमी आली. खरा प्रश्न हा आहे की या वर्षीच्या बजेटमध्ये त्याच्यावर किती पैशाची तरतूद आम्हाला जालनेकराच्या वाट्याला येईल आणि त्या पैशाची तरतूद आल्यानंतर आम्ही जमीन संपादनाचं काम कधी सुरू करू आणि खरंच शेतकऱ्याला पैसे कधी देऊ. एकदा जमीन संपादन झाल्यानंतर खऱ्या अर्थाने या प्रोजेक्टला गती मिळेल.